जायकवाडी धरणाचं विदारक रूप. जलसमाधी मिळालेली गावं, मंदिरं दिसू लागली. मराठवाड्यावर पाणी टंचाईचं मोठं संकट. ही भेगाळलेली जमीन, भग्न झालेले घरांचे अवशेष, पाण्याअभावी मरून पडलेले मासे, हे विदारक दृश्य आहे मराठवाड्याचं जीवन असलेल्या जायकवाडी धरणातलं. जायकवाडी धरणाचं हे बोडकं रूप धडकी भरवणार आहे. जायकवाडी धरणानं यंदा तळ गाठलाय. धरणात अवघं 5% पाणी शिल्लक आहे. 7 वर्षांनी धरणाची ही अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील तब्बल 500 गावं आणि हजारो हेक्टरवरील शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय. पाणी कमी कमी होत गेल्यामुळे आता शेतीचं बी फार मोठं नुकसान झालं पाण्यामुळं. आणि पिण्याच्या पाण्याच्या बी योजना सगळ्या बंद पडल्या. पाणी नसल्यामुळे टँकर आणावं लागले. प्रत्येक गावामध्ये टँकरनं पाणी चालू करावं लागले. आणि धरण जवळ असताना सुद्धा योजना चुकीच्या जागेवर झाल्यामुळे गावाला पिण्याच्या पाण्याचं. जायकवाडी धरणानं तळ गाठल्यानं धरणामध्ये सामावलेली 23 पेक्षा अधिक गावं, जुनं चक्रधर स्वामी आणि महादेवाचं मंदिर, एक दर्गा सुद्धा दिसू लागल्या. जवळपास 7 वर्षांनंतर ही अवस्था झाली आहे. एरवी पाण्याखाली असलेली जुनी मंदिरं आणि दर्गा दिसू लागल्यानं भाविकही दर्शनासाठी येऊ लागले. 7 वर्षापूर्वी पहिले दर्शन झालं होतं, आता परत चालू झालंय. पण आता थोडं पाणी आहे जास्त. त्यावेळेस एकदम कोरडं झालं होतं, धरण मायनसमध्ये गेलं होतं. आता 4-5% पाणी आहे, तरी पण पाण्यातून 2 लोक दर्शनाला घेतात. मराठवाड्यातील जनतेला जायकवाडीचं हे ओसाड रूप पाहवत नाहीये. त्यांचे डोळे आता चातकासारखे ढगांकडे लागले. लवकरच चांगला पाऊस व्हावा आणि पुन्हा एकदा जायकवाडी धरणात लाटांची शर्यत पाहायला मिळावी, एवढीच त्यांना आशा आहे. विशाल करोळे, झी 24 तास, संभाजीनगर.